नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे सायलीज किचनमध्ये. तर आज अगदी साधी सोपी रेसिपी मी दाखवणार आहे. त्याचं कारण असं की मिस्टर नेमकी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. तर आपल्या गृहिणींचं कसं असतं की आपण स्वतःसाठी काही खास करून खात नाही, पण दुसऱ्यासाठी काही बनवायला लावलं तर आपण लगेच तयार असतो. तसंच काहीसं माझ्या बाबतीतसुद्धा आहे. तर मला स्वतःसाठी बनवायचा खूप कंटाळा आहे. तर मी म्हटलं चला आज थोडीशी खिचडी का होईना आपण बनवूया. तर मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने खिचडी बनवलेली होती. तर फक्त एक कांदाच कापलेला होता. मटेरियलसुद्धा कापायचं मला कंटाळा आलेला होता. तर मुलांना बनवून दिलेलं होतं खायला. तर मुलगा काही जास्त तिखट खात नाही आणि मुलगी फक्त 10 महिन्यांची असल्यामुळे ती पण जास्त काही तिखट खात नाही. त्याच्यामुळे त्यांचं जेवण झालेलं होतं. खिचडी फक्त माझ्यापुरतीच होती. तर खिचडी बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती तर जिरं, मोहरी टाकून घेतले. जिरं, मोहरी चांगली तडतडू दिली. त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे टाकलेत. शेंगदाणे मला काही फारसे आवडत नाही, पण मग टाकलेले आहेत. थोडे छान लागतात भातामध्ये. कधीमध्ये असं खाऊ वाटतं. आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, असं उभ्या साईजमध्ये. तर तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं होतं. तर कांदा परतून झाला आहे. इथे मी थोडीशी हळद आणि लाल मिर्च पावडर टाकली आहे. आणि जास्त काही मी इथे टोमॅटो बटाटा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. अगदी साध्या पद्धतीनेच म्हटलं करूयात 5 मिनटामध्ये, म्हणून मी काहीच मटेरियल वाढवलेलं नाही आहे. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली होती. दोन्ही छान धुवून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि 1 वाटीच्या अंदाजाने इथे मी थोडंसं, मला खिचडी थोडी आसट-आसट पाहिजे होती. म्हणजेच काय की थोडीशी मऊ खिचडी बनवायची होती. तर मी त्या हिशोबाने इथे 2 ग्लास पाणी वाढवलेलं आहे आणि चांगलं एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर मीठ टाकून घेतल्यावरती परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी हाय केलेली आहे आणि झाकण लावून याला आपण 1 ते 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत. हा माझा अगदी छोटा कुकर आहे. 2च लिटरचा आहे. त्याच्यामुळे मी काही असं थोडंसं बनवायचं असलं की मी यामध्येच बनवते. तर बरं पडतं, ते जास्त भांडे वगैरे भरत नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता आपली खिचडी छान झालेली आहे. हे बघा, अगदी मस्त मऊ झालेली आहे. तर या पद्धतीनेही तुम्ही कधीतरी बनवून बघा. तुम्ही कशी बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही स्वतःसाठी काही वेगळं बनवून खातात की काय, ते सुद्धा नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.